नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे म्हणजेच महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा जी आपल्याकडे होते त्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील एक प्रकटन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आपण घेऊन आलेलो आहे. विषय होता या प्रकटनाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करायच्या तारखांबाबत. म्हणजे मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी बोर्डाच्या परीक्षा देणार आहेत त्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 12वी बोर्डाचे जे ऑनलाईन फॉर्म परीक्षेच्या संदर्भातले ऑनलाईन फॉर्म जे भरले जातात त्या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेल्या आहे. मार्च 2024मध्ये जी परीक्षा होणार आहे त्या 24च्या परीक्षांसाठीच्या ह्या बोर्डाच्या परीक्षांची ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे त्याच्या संदर्भातली माहिती आहे. थोडंसं आपण सविस्तर वाचूयात काय आहे या परिपत्रकामध्ये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या म्हणजे ह्या परीक्षा देणार आहेत अशा नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र. म्हणजे 11वी पास झालेला विद्यार्थी आहे, त्याने 12वीला ॲडमिशन घेतलेला आहे, तो नियमित विद्यार्थी असतो. त्याने यापूर्वी कधीही 12वीची परीक्षा दिलेली नाही आहे असा विद्यार्थी म्हणजे नियमित विद्यार्थी आपण समजूयात. तर अशा नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रच ही सरळ डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरण्यात येणार आहेत. तर ती त्यांनी भरायची आहेत. कनिष्ठ महाविद्यालय हे त्यांच्या प्रमुखांमार्फत महाविद्यालयाच्या प्रमुखांमार्फत ही ऑनलाईन सर्व माहिती तुमची भरणार आहेत. तर ही माहिती सरळ डाटाबेसवरून घेतली जाते. तर सर्व विद्यार्थ्यांची नोंद त्या सरळ डाटामध्ये रेग्युलर विद्यार्थ्यांची असायला हवी. त्यावरूनच ही सगळी माहिती घेतली जाते आणि तिथून फॉर्म भरले जातात. म्हणून सरळवरती आपली व्यवस्थित माहिती अपडेट असली पाहिजे. हे काम तसं कनिष्ठ महाविद्यालयांचंच आहे. विद्यार्थ्यांनी फक्त त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील, कनिष्ठ महाविद्यालयाकडून काही सूचना दिल्या असतील तर त्यांची पूर्तता करावी, जेणेकरून ते कनिष्ठ महाविद्यालय तुमचा सरळची माहिती व्यवस्थित तिथं फीड करेल आणि त्याच्यावरून ती माहिती घेऊन 12वीच्या बोर्डाचे फॉर्म भरण्यात येणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रमात जे विद्यार्थी आहेत नियमित विद्यार्थी ते सर्व शाखांचे आणि पुनर्परीक्षार्थी जे म्हणजे रिपीटर विद्यार्थी असतील ते विद्यार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र इनरोल सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणजे 17 नंबरने जे विद्यार्थी बसत आहेत त्यांना आपण प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणतो. तर त्या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरल्यावरती एनरोलमेंट सर्टिफिकेट प्राप्त होतं. अशाच 17 नंबरच्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरता येतात. त्याबरोबर काही श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी असतात. याचा अर्थ श्रेणी सुधार म्हणजे काही विद्यार्थी पास होतात परंतु मार्क त्यांना कमी पडतात. तर अशा विद्यार्थ्यांना लागोपाठ येणाऱ्या 2 परीक्षांमध्ये परत परीक्षेला बसून चांगले मार्क मिळवण्याची संधी असते, त्याला श्रेणी सुधार म्हणतात. तर त्या योजनेअंतर्गत असणारे विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी, ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेता येतं असे काही विद्यार्थी असतात, ते 12वीचे फॉर्म भरू शकतात. तर ते विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे कनिष्ठ महाविद्यालयाने प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरायचे आहेत. म्हणजे यांची नोंद सरळ डाटाबेसवर नसते. जे रेग्युलर विद्यार्थी त्यांची आहे, परंतु हे जे बाकीचे सगळे आत्ताचे प्रकार मी सांगितले यांची सरळमध्ये नोंद नसते. तर मग अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे जी आहेत ती संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने भरायची, प्रचलित पद्धतीने भरायची. तर ती प्रचलित पद्धत कनिष्ठ महाविद्यालयांना माहीत असते, त्यांच्यामार्फत ती भरली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईट पण या ठिकाणी आहे. तिथं आवेदनपत्र कसे भरायचे त्या संदर्भातल्या तारखा आणि त्याचा तपशील देण्यात आलेला आहे. इथं आपण पाहूया शुल्क प्रकार. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र जी आहेत ती सरळ डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरवायच्या तारखा. तसेच व्यवसाय अभ्यासक्रम नियमित विद्यार्थी व्यवसाय अभ्यासक्रमाचे सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणप्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी म्हणजे ज्यांचं एनरोल नंबर मिळालेले आहेत असे 17 नंबरचे विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी, ITI प्रशिक्षण संस्थांद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेऊन जे 12वीचे विषय देणार आहेत ते विद्यार्थी यांची आवेदनपत्र भरायच्या तारखा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. नियमित शुल्क कुठलेही
विलंबित शुल्क नाहीत, म्हणजे लेट फी जी आपण म्हणतो तर ती लेट फी व्यतिरिक्त नियमित तुम्हाला जी काही बोर्डाची फी असेल रेग्युलर ती फी भरून फॉर्म भरायच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. सोमवार 9 ऑक्टोबर 2023 पासून हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, तर सोमवार 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो, सोमवार 9 ऑक्टोबरपासून तुमचे फॉर्म कधीही तुमच्या महाविद्यालयातून एक प्रिंटेड पेपरवरती भरून घेतले जाईल आणि त्याच्या आधारे ते कॉलेज पुढची प्रक्रिया ऑनलाईनची करणार आहे. तर ते फॉर्म भरून घेण्याचं काम तुमच्याकडं केलं जाईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे आणि हे फॉर्म 12वी बोर्डाचे त्यांच्यामार्फत भरणे गरजेचं आहे. तारखा तुमच्या लक्षात आलेल्या असतील. सोमवार 9 ऑक्टोबरपासून ते सोमवार 6 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या सुट्टीला जाण्यापूर्वीच तुमचे हे सगळे ऑनलाईन फॉर्म महाविद्यालयाच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्याची काळजी घ्यायची. त्यानंतर उच्च महाविद्यालयांनी किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी काय करायचे त्याची प्रोसेस दिलेली आहे. त्याच्या संदर्भात आपल्याला विचार करण्याची गरज नाही. आपण विद्यार्थ्यांचा विचार करून ही माहिती विद्यार्थ्यांना पोहोचवत आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट झाल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज लॉग इनमधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल ती डाउनलोड करून घ्यायची, त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरवरून पडताळून अचूक असल्याची खात्री करायची. म्हणजे विद्यार्थ्यांनी दिलेली जरी माहिती असेल, तुम्ही त्याच्यावरून जरी ऑनलाईन फॉर्म भरलेले असेल तरी ती बरोबर आहे की नाही त्याची पडताळणी तुम्हाला तुमच्या दाखल्यांवरून जे जनरल रजिस्टर लिहिलं जातं त्याच्यावरून चेक करून घ्यायची. सगळी माहिती अचूक असल्याची खात्री करायची आणि मग त्या लिस्टवरती, त्या प्री लिस्टवरती त्या माहितीची खात्री केल्याबाबत विद्यार्थ्याची समोर सही घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनी पण एकदा चेक करायचं, शिक्षक पण रजिस्टरवरून चेक करतील, भरलेली माहिती व्यवस्थित आहे बरोबर आहे याची खात्री करायची. शिक्षकांनी चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्यासमोर स्वतःची सही करायची, ही सगळी माहिती माझी बरोबर आहे याची खात्री करायची. त्यानंतर पडताळणी केल्याबाबत प्राचार्य यांनी प्री लिस्टच्या प्रत्येक पानावरती शिक्क्यासह स्वाक्षरी करायची. म्हणजे पहा, शिक्षक चेक करतील, विद्यार्थी चेक करतील आणि त्यानंतर प्राचार्य देखील चेक करतील ही सगळी माहिती भरलेली बरोबर आहे अशी एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसच्या पद्धतीने तुमचे ऑनलाईन फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यानंतर 12वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरायची आहेत. ती सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबींचा विचार करून घेणे आवश्यक आहे. तर ते कसे भरायचे, काय भरायचे हे महाविद्यालयांसाठीच्या सूचना आहेत, त्या आपल्यासाठी नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने हा सगळा नियम वाचून ते भरणार आहेत. पत्र हे जे आलेलं आहे ते आलेलं आहे सचिवांकडून, राज्यमंडळाच्या, महाराष्ट्र राज्यमंडळाच्या शिक्षण सचिवांकडून आलेलं आहे आणि दिनांक 6/10/2023 म्हणजे आजच हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना सर्व माहिती देत आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी म्हणता येईल की तुमचे बोर्डाचे फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लवकरच तुमचे बोर्डाचे फॉर्म ह्या ठिकाणी भरले जातील. तर चला मित्रांनो, एक चांगली न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे आणि याचसोबत दुसरी देखील एक महत्त्वाची न्यूज आहे, ती म्हणजे तुमची टेंटेटिव्ह एक अंदाजित बोर्डाचं वेळापत्रक देखील अपलोड करण्यात आलेलं आहे वेबसाईटवरती. तर ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामध्ये संपूर्ण पेपरची माहिती असेल, कशा पद्धतीचे पेपर असतील, काय असतील. हे टेंटेटिव्ह अंदाजपत्रक असतं. त्याच्यानंतर लोकांच्या काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील त्या पेपरच्या तारखांच्या संदर्भात, त्या पेपरच्या वेळेच्या संदर्भात, तर त्याच्या सूचना बोर्डाकडून सर्व महाराष्ट्रातील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकडून मागवण्यात येतात आणि त्याच्यात काही चेंज करण्याची गरज वाटली तर नक्कीच त्याच्यात चेंज देखील केला जातो बोर्डाकडून. पण ते चेंज करून घेण्यापूर्वी लोकांच्या प्रतिक्रिया देखील बोर्ड जाणून घेतं आणि मग नंतर एक फायनल बोर्डाचं टाईमटेबल येतं, त्यामध्ये मात्र बदल होत नाही. तर हे टेंटेटिव्ह आलेलं आहे ते जवळपास 99% तसंच राहतं. एखादा विषय इकडं तिकडं बदलू शकतो, अदरवाईज जवळपास तसंच हे टाईमटेबल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ते देखील टाईमटेबल
लवकरच आपण त्याच्या संदर्भात व्हिडिओ करूयात, शाखेवाईज करूयात. आर्ट्सचे विषय कधी कोणत्या दिवशी ते पेपर असतील, वाणिज्य शाखेचे कधी असतील, विज्ञान शाखेचे कसे असतील, तर ते सगळे आपण डिटेलमध्ये व्हिडिओ देखील पाहणार आहोत. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.